हा आहे JM रोड अर्थात जंगली महाराज रोड। ज्यांच्या नावावरून या रस्त्याला नाव दिले गेले तेच जंगली महाराज मंदिर या रस्त्याला लागून गर्द झाडांच्या व पाताळेश्वर लेणीजवळ स्थित आहे। मंदिराच्या प्रवेशद्वारातून 17-18 पायऱ्या चढून वर गेले की प्रशस्त पटांगण आणि पुढे फरसदार मंडप लागतो। पटांगणात डाव्या बाजूला जवळजवळ 75 फूट उंचीचा ध्वजस्तंभ आहे। मंडप हंड्या झुंबरांनी सुशोभित असून तेथेच डाव्या हाताला नगारा आणि उजव्या हाताला छोटेखानी पण टुमदार अशी समाधी आहे। ती त्यांच्या गुरूंची आहे असे लोकांचे म्हणणे आहे। मंडपाच्या आतील बाजूस 2-3 पायऱ्या चढून गेले की दक्षिणोत्तर अशी प्रशस्त समाधी असून त्या समाधीच्या मागे 9-10 फूट उंचीचे अतिभव्य आणि चित्ताकर्षक असे तैलचित्र आहे। असे प्रभावी व्यक्तिमत्व ज्या तैलचित्रात आहे ते चित्र म्हणजेच साक्षात श्री सद्गुरू जंगली महाराज होय। जंगली महाराजांचे जन्मगाव होनमुर्गी हे छोटेसे गाव सोलापूर जिल्ह्यात आहे। जंगली महाराजांनी वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास केला, ज्यात मराठी, कन्नड, उर्दू, संस्कृत आणि फारसी यांचा समावेश होता। त्यांनी वेद, योगशास्त्र आणि मंत्रशास्त्र यांमध्ये साधना केली। जंगली महाराजांचे मुख्य शिष्य शिरोडे पाटील घराण्याचा आहे, ज्यांनी पुण्यात मंदिर बांधले। महाराजांनी भजनी मंडळाची स्थापना केली, जे आजही कार्यरत आहेत। जंगली महाराज यांनी 1890 मध्ये बांबुर्ड्याच्या टेकडीवर म्हणजेच आजचे शिवाजीनगर येथे समाधी घेतली। जेव्हा तुम्ही JM रोडला आले तर जंगली महाराज मंदिराला नक्की भेट द्या। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटू पुढच्या भागात। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।